नमस्कार मित्र परिवार, मी अंकित पाटील, ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्स ओनर. आज आपण होतो पहलगामला आपण दिला वेकअप कॉल. आपण झालो रेडी, लावला आपला ब्रेकफास्टमध्ये होतं ब्रेड बटर जाम, गरमागरम भजी, पोहे, शेव, चटणी आणि टी कॉफी. पाऊस चालू होता, कस्टमर करत होते ते एन्जॉय. आपण केलं लगेज लोड, मग आपण देखील केला नाश्ता. मग आम्ही निघालो, गणपती बाप्पाचं नाव घेतलं, आरती केली आणि निघालो आमच्या श्रीनगरच्या प्रवासासाठी. पहलगाम टू श्रीनगर हे आपलं अप्रॉक्स 100 किलोमीटरचं जर्नी असतं. पहलगामचं आधी नाव होतं बेहलगाम. तुम्ही यूट्यूबवरती अमरनाथ यात्रेची कथा ऐकू शकता, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. मग आपल्या कस्टमरांनी केली थोडीफार मस्ती. ते खेळत होते गाण्यांची भेंडी. हे आहे बॅट फॅक्टरी. कोणाला इकडे बॅट घ्यायचं असेल तर इकडे तुम्ही येऊ शकता. मग आपल्या कस्टमरांनी केला बसमध्ये डान्स. खूप एन्जॉय करत होते आपले कस्टमर. मिलिटरीवाल्यांना आम्ही सर्वांना थांबवलं होतं, कारण की मिलिटरीच्या गाड्या येत होत्या. पुलवामाचा अटॅक झाल्यापासून मिलिटरीने खूप स्ट्रिक्टली घेतलं आहे. जर कुठले मिलिटरीचं वाहन येत असेल तर सर्वांना साईडला घेतलं जातं. मिलिटरीचं वाहन गेल्यानंतर सर्वांना सोडलं जातं, त्याशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही. मग तो कितीही मोठा VIP असला तरी सुद्धा तो जाऊ शकत नाही जिथपर्यंत मिलिटरीच्या गाड्या जात नाही. मग आम्ही पोचलो आपल्या ड्रायफ्रूट शॉपिंगसाठी. सर्वांनी केली ड्रायफ्रूटची माहिती. आपण घेतला कावा, इकडे आपल्याला फ्री कावा दिला. शॉपिंग करून मग आम्ही घेतलं आमच्या गाडीमध्ये डिझेल भरून मग आम्ही निघालो आमच्या हॉटेलसाठी. मग आम्ही पोचलो आधी श्रीनगरच्या सिटीमध्ये. बघू शकता किती सुंदर सिटी आहे. हे होतं आपलं आजचं हॉटेल, जे 4 दिवसासाठी आपलं हॉटेल असणार आहे. हा होता आपला रूम, हा होता वॉशरूम. कस्टमर हॉटेल बघून खूप हॅपी झाले होते. वेलकम ड्रिंकसाठी तर सर्वांना कावा होता. आपण पण आपला कावा घेतला आणि एन्जॉय केला. कावा जो इकडचा लोकल ड्रिंक आहे. जेवण लावलं आपण. जेवणामध्ये डाल राईस, मिक्स व्हेज, पापड, पुरी. मग आम्ही निघालो शंकराचार्य मंदिरचं दर्शन घेण्यासाठी. तिकडे तुम्हाला रिक्षाने जावं लागतं. येऊन जाऊन अप्रॉक्स 200 रुपये लागतात पूर्ण रिक्षाचे. 250 पायऱ्या आहेत तुम्हाला चढण्यासाठी. वरती चढल्यानंतर किती सुंदर असा व्ह्यू भेटतो मंदिराचा, बघू शकता तुम्ही. आणि बाजूला श्रीनगरची सिटी होती. हे आपलं क्यूट कपल एन्जॉय करत होते त्यांच्या गोष्टी गार्डनमध्ये. आम्ही गेलो शिकारा राईडसाठी डल लेकमध्ये. इकडचं फेमस आहे, तुम्ही बघू शकता. इकडे गेल्यानंतर तुमच्याकडे टी, कॉफी, कावा, हॉट चॉकलेट असे ते लोक बोटमध्येच येतात विकण्यासाठी. आम्ही घेतलं फ्रूट सॅलड, खूप टेस्टी होतं. आपले कस्टमर करत होते एन्जॉय. मग आम्ही घेतलं चिकन बार्बिक्यू, खूप छान अशी टेस्ट होती. आपल्या कस्टमरांनी केली थोडीफार शॉपिंग. चांगले चांगले रिंग्स होते, ब्रेसलेट्स होते, नेकलेस होते. हे आहे फ्लोटिंग मार्केट म्हणजे पाण्यामध्ये दुकानं. हे इकडचं खूप प्रसिद्ध मार्केट आहे. आम्ही गेलो ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये. ते पण ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता, शॉपिंगसुद्धा करू शकता. शॉपिंगमध्ये पण खूप व्हरायटीज असतात काश्मीरी क्लोथ्ससाठी. मग आम्हाला इव्हनिंगला पण पाऊस लागला. इकडे थंड खूप पाणी होतं. हा आहे फ्लोटिंग पोस्ट ऑफिस इंडियामधील. हा खूप प्रसिद्ध आहे. खूप दुरून लोक याला बघण्यासाठी येतात. मग आमचं झालं डल लेक साईड सीन फिरून आम्ही निघालो हॉटेलसाठी आमच्या. हा होता आजचा दिवस.